हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल MPSC डिझायर. फ्रेंड्स, आपण या शॉर्टमध्ये बघणार आहोत की प्रॉपर वेने PYQ ॲनालिसिस आपण कसं केलं पाहिजे त्याबद्दल इथे आपण बघणार आहोत. सो बघा, हा पेपर आहे कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2025चा. त्याच्यामध्ये बघा हिस्ट्रीचा क्वेश्चन आपण घेतला आहे. जनरली महाराष्ट्र हिस्ट्रीवर क्वेश्चन गेला होता, त्याच्यामध्ये पण समाज सुधारक. सो बघा काय विचारलं होतं, खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा आपल्याला विचारलं होतं आणि 3 स्टेटमेंट आपल्याला इथे दिले होते. त्यांनी ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र इथे सुरू केले. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची इथे आवड होती. हे 3 स्टेटमेंट होते. आता इथे म्हणजे कीवर्ड्स काय आहे, ज्ञानप्रकाश वृत्तपत्र आलं, त्याच्यानंतर जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या आल्या 2 इथे, आणि त्याच्यानंतर संगीत विषयाची आवड. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जनरल वाटू शकतं की विष्णू शास्त्री पंडित याचा आन्सर असेल, बट आयोगाने काय केलं होतं की पहिल्या आन्सर कीनुसार गोपाळ हरी देशमुख दिलं होतं आणि मग सेकंड आन्सर कीमध्ये याला म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही हे दिलं होतं. सो बघा, पहिल्या स्टेटमेंट बद्दल आपल्याला म्हणजे काय माहिती आहे. सो ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र जे आहे ते कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलं होतं. हे झालं. आता पहिला ऑप्शन इथे बघा आपल्याला काय दिलेला आहे आयोगाने, बाबा पदमनजी. आता यांच्याबद्दल जर बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट बदला तर 1884 मध्ये यांनी अरुणोदय आत्मचरित्र त्यांचं लिहिलं होतं. त्याच्यानंतर बायबल ट्रस्ट सोसायटीचे ते संपादक होते. यमुना पर्यटन त्यांची कादंबरी होती. या कादंबरीच्या माध्यमातून स्त्री दुखाला इथे वाचा फोडली होती. आणि इंग्रजी मराठी संस्कृत शब्दकोश पण त्यांनी लिहिला होता. 1854 त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. म्हणजे ते त्या लोक होते महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारणे, त्यांच्यापैकीच एक हे पण होते. सो नेक्स्ट, गोपाळ हरी देशमुख. आता गोपाळ हरी देशमुख आपल्याला माहिती आहे की यांना लोकहितवादी पण इथे म्हणतात. सो यांनी 108 शतपत्र दिले होते प्रभाकर साप्ताहिकाच्या माध्यमातून. अहमदाबाद येथे ते न्यायाधीश पण होते. सो हे 2 आपण ऑप्शन इथे प्रॉपरली बघितले. आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट की विष्णू शास्त्री पंडित. आता यांच्याबद्दल जर विचार केला तर ते 1865 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह संघ या संघाची ते स्थापना त्यांनी केली होती. हा पॉईंट नोट करा, म्हणजे PYQ थ्रू हा पॉईंट आलेला आहे. सो पुढे प्रिडिक्शन थ्रू पण इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर स्त्री शिक्षणाचे म्हणजे समर्थक होते. हे स्त्री शिक्षणाला पण यांचा म्हणजे पाठिंबा इथे होता. आपण पॉईंट पण इथे लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर विधवा विवाह कट्टर समर्थक होते, की म्हणजे विधवांचे पुनर्विवाह झाला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांची कट्टर भूमिका इथे होती. सो एवढ्या गोष्टी बघा आपण लक्षात घेतल्या पाहिजे की म्हणजे क्वेश्चन वगैरे काय दिलेलं आहे. आता समाज सुधारक विचारलं होतं, ज्ञानप्रकाश कोणाशी संबंधित आहे, त्याच्यानंतर जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर पदवी अजून कोणाकोणाला दिली होती, मग संगीत विषयाची आवड वगैरे. सो अशा प्रकारे एक प्रॉपर वेने PYQ ॲनालिसिस आपण इथे केलं पाहिजे, की आपण बघा या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. सो मला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून जाता कळला. ओके, थँक्यू.